जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज आपण बोलणार आहे एका आद्य क्रांतिकारक यांच्याबद्दल. त्यांचं नाव राघोजी भांगरे. 8 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस. राघोजी भांगरे यांचा जन्म झाला 8 नोव्हेंबर 1805 मध्ये अहिल्यानगर येथील अकोले तालुक्यात. खरं तर इंग्रजांनी 1818 मध्ये पेशव्यांचा पराभव केला आणि त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला तो महादेव कोळी यांच्याकडे असणारे किल्ले आणि वतने यांच्यावर. त्यावेळी राघोजी भांगरे यांचे वडील रामजी भांगरे यांनी इंग्रजांविरुद्ध लढा चालू केला आणि पुढे इंग्रजांनी त्यांना अटक केली. पुढे हाच लढा सुरू ठेवण्याचं काम केलं ते राघोजी भांगरे यांनी. राघोजी भांगरे आणि त्यांचे सहकारी यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं. इंग्रजांना साथ देणाऱ्या सावकारांची संपत्ती जप्त केली आणि ती गरिबांना वाटून देण्यात आली आणि सावकारांकडे असणाऱ्या कागदपत्रांची होळी केली. स्त्रियांना त्रास देणाऱ्या सावकारांचे कान आणि नाक कापले. हा जो लढा आहे तो अकोले, संगमनेर, त्र्यंबक, जव्हार, पेठ, सुरगाणा, कळवण आदी भागापर्यंत पोहोचला होता. सातारा येथील छत्रपती प्रतापसिंह भोसले यांनी देखील राघोजी भांगरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. इंग्रजांनी पुढे राघोजी भांगरे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले असताना त्यांना अटक केली आणि 1847 मध्ये ठाणे येथील कारागृहात त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. खरं तर राघोजी भांगरे यांनी केलेला हा उठाव, हे केलेले बंड हे 1857च्या उठावाच्या आधीचं बंड होतं. अशा या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना मानाचा मुजरा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.